नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना सुखी ठेवून उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आज आपण पौष महिन्याच्या पहिल्या चतुर्थी विषयी माहिती घेऊन पूजा विधी बघणार आहोत आणि याचे महत्व काय, कशासाठी चतुर्थी केली जाते याविषयी माहिती जाणून घेऊ। पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 सुरू होत आहे, तसेच 18 जानेवारी रोजी सकाळी 5:30 वाजता समाप्त होईल। यामुळे उदय तिथीनुसार शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल। संकष्ट चतुर्थीची चंद्रोदयाची वेळ ही 9:09 आहे। आता आपण सर्वप्रथम पूजा विधी कशी करायचा त्याबद्दल माहिती घेऊन विधी बघून घेऊ। सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती घेऊन आपण श्री गणेशाला पंचामृताने स्नान घालूया। ओम गणपते नमः नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते। आता पाण्याने स्वच्छ अंघोळ घालून स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घेऊ। आता तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे तेथे एक चौरंग किंवा पाट घ्या आणि त्यावरती एक लाल कापड अंथरून घ्या आणि त्यावरती श्री गणेशाची मूर्ती विराजमान करा। आता सर्वप्रथम आपण श्री गणेशाला चंदन लावून घेऊ। नंतर हळदी आणि कुंकू वाहून घ्या। हार घालून घ्या। आपण गणपती बाप्पांना आपल्याकडे जे ही फळं असतील ते फळं अर्पण करून घेऊयात। आता अगरबत्तीने ओवाळून घेऊ। दुर्वा वाहून घेऊया। दुर्वांना गणपतीच्या पूजामध्ये फार महत्वाचे स्थान आहे। आता ह्या दिवशी तुम्ही नैवेद्य म्हणून तिळाचे मोदक किंवा लाडू दाखवू शकता। मी येथे तिळाचे मोदक केलेले आहेत। आता आपण सगळी पूजा विधी झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घेऊयात। येथे मी तिळाचे लाडूही केलेले आहेत, तेही आपण देवाला अर्पण करून घेऊया। तुम्ही माणसांना गुलालही वाहू शकता, बायकांना नाही चालत। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। संकष्ट चतुर्थी
हा एक वार्षिक हिंदू सण आहे आणि भगवान गणेशाच्या उपासनेसाठी हा दिवस समर्पित केला जातो. लंबोदरा, संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुट चतुर्थी असंही या चतुर्थीला म्हणतात. चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात. संकष्ट चतुर्थी हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो, जो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असतो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक जण उपासना करतात किंवा उपवास ठेवतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा आणि उपवासाचा संकल्प करावा. नंतर चौरंगावरती पूजा मांडून घ्यावी, ज्याप्रमाणे आता आपण पूजाविधी बघितलेली आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावा, सगळं फुलं वगैरे नैवेद्य दाखवा. आता संकष्ट चतुर्थीचे महत्व काय? तर संकष्ट चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, त्या आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जली उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडतात. त्यामुळे संकष्ट चतुर्थीला चंद्राचे दर्शन आणि पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तिळाचे लाडू किंवा मिठाई अवश्य ठेवा आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडा. गणपतीची कामना मनापासून जो कोणी करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विद्यार्थ्यांना गणपतीची उपासना करणं खूप फायद्याचे ठरते, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात. त्यामुळे त्यांची उपासना करायला पाहिजे आणि याचे पुण्यफलही सर्वांना भरपूर प्रमाणामध्ये मिळते. मनी भाव चांगला पाहिजे. मनापासून ह्या संकष्ट चतुर्थीची पूजा विधी शास्त्राप्रमाणे करा किंवा तुमच्या जसही जमेल तशी करा, पण अवश्य करा. याचे फळ विघ्नहर्ता सर्व संकटे दूर करून चांगले फळ निश्चितच भक्तांना देतो, यात काही शंका नाही. विश्वास ठेवा आणि चतुर्थीचा उपवास सर्वांनी करावा आणि गणपतीची आराधना करावी. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.